पण ही शॉपिंग करून करून थकली आहे बघा. ट्रेनची अजून लाईट नाही लागल्यानंतर आणि त्या सीटला आम्ही जास्त आवडलं हे कळत नाही. बापरे खचाखच भरलंय. जेव्हा आम्ही अहमदाबादला सगळ्यात पहिला आलो बघा इकडे भुयारी मार्ग उघडला गेलाय. 3 ड्रेस अजून झालेले आहेत म्हणजे त्याच्या त्याला घाम आलाय साड्यांची खरेदी करून हसतोय. तिला एका झटक्यात पसंत आल्याने मला पण गुजरातीमध्ये दिलं मला वाचता आलंय. हे सिंधी मार्केट आहे इकडे बघा. हाय नमस्कार, मी अशोक तुमच्या संघात स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता आपला अहमदाबादवरनं परतीचा प्रवास सुरू झाला म्हणजे हॉटेलमधनं आम्ही चेकआउट केलेलं आहे आणि आता आम्ही आलो ते कालूपूर स्टेशनला. कालूपूर म्हणजे अहमदाबाद स्टेशनला आणि अहमदाबाद स्टेशनच्या समोरच एक मार्केट आहे आपला. तर हे सिंधी मार्केट आहे इकडे बघा दिसत आहे. पाठीमध्ये सर्व शॉप्स आहेत आणि इकडे सर्व होलसेल साड्या ड्रेस मटेरियल पॅन्ट सर्व काही मिळतं इथे. आणि अक्षता ऑलरेडी बघा तिकडे गेली आहे पुढे चालते आहे. आणि शॉपिंग बोललो ना तुम्हाला बोललो असेल मी की कांकेरे तलावच्या व्हिडिओमध्ये की अक्षताला इथून फटाफट निघायचं आहे आणि शॉपिंग करायला जायचं. तशी बघा तिकडे सर्व साड्या बघायला पुढे फिरते आहे. चला आपण पण बघूया आता काय काय दुकान आहेत कुठल्या साड्या त्यांनी काय रेट आहे. तिकडे होलसेल मार्केट आहे म्हणतात सिंधी मार्केट आहे. इकडे होलसेल साडी आहे सर्व. साडीच आहे नाही कोणती आहे? कॉटनची साडी आहे. आणि कशी आहे ही साडी? छान दिसते आहे बघा. आणि ही डिझाईन आहे, हा फोटो आहे. आणि हे सर्व साड्यांचं होलसेल आहे. आणि काय रेट आहे का बघा? 550 रुपये कॉटनची साडी. आणि इकडे शाल वगैरे पण आहेत. सर्व शाल आहेत, टॉवेल सर्व काय मिळतं आहे. साड्या पण आहेत त्यासोबत शाल टॉवेल सर्व आहे. आणि हे बघा इकडे गमछे आहेत. हे बघा 80 रुपयाला 4, 100 रुपयाला 4 म्हणजे 20 रुपयाला एक. पण कमीत कमी 4 घ्यायला लागतील. होलसेलचा रेट आहे. टॉवेल्स वगैरे पण आहेत. हे बघा इथे लिहिलं आहे फिक्स रेट म्हणजे एकच भाव. गुजरातीमध्ये लिहिलं आहे मला वाचता आलं आहे. एकच भाव एकही दाम. पण ते नव्हतं पाहिलं मी पहिलेच पाहिलं एकच भाव. अक्षता बघते साड्या सर्व. कशा ही साडे? 200 बघा 200 रुपयाचं आहे बघा ही साडी. आणि हे पण 200च आहे. 400 बघा ही आता अक्षता ते 400 रुपयाची बघा. या कॉटनच्या साड्या आहेत. आणि बघा ह्या 250 रुपयाला लॉट आहे. लॉट 250 रुपयाला. आणि बघा तिकडून सुरुवात केलेली आहे आपण. आणि असं बराच पुढपर्यंत मार्केट आहे. लांब लचक मार्केट आहे सिंधी मार्केट. बघा हे ड्रेस मटेरियल आहे. ड्रेस मटेरियल आहे की ड्रेस आहे? ड्रेस मटेरियल आहे बघा. 300 रुपये विथ दुपट्टा आणि सर्व काही बघा. 150 किती किलो? 300 रुपये ना. 300 रुपीज. आता इथं ड्रेस मटेरियल बघायचं चालू आहे अक्षरशः. आणि सर्व हे होलसेल पण आहे आणि रिटेल पण आहे. ममता टेक्स्टाईल. अक्षताने साड्या घेता ड्रेस मटेरियल घेतलेलं. ड्रेस मटेरियल आहे ना? ओके ड्रेस मटेरियल घेतलेलं आहे. आणि तिला एका झटक्यात पसंत आल्याने मला पण. चला तर ड्रेस तर फायनल झाला आहे. तर बघू अजून काय काय फायनल करायचं. इकडे जीन्स पण आहे. पण मला वाटतं सर्व किड्स वाटतात जीन्स. आणि बघा इकडे जीन्स आहेत त्या 350 पासून स्टार्ट होतात. आणि मग जसं तुम्ही घ्याल तसं पण मिनिमम रेट आहे 350 रुपीज. आणि बघा हा ड्रेस पॅटर्न आहे. हे बघा हे 1000 रुपयाला 4 पीस घ्यायला लागतील. 4 ड्रेस पीस घ्यायला लागतील ना. हे असं दिसणार आहे बघा. असा पण हे 4च घ्यावे लागतील. एकचा ऑप्शन नाही. रिटेलचा ऑप्शन नाही. इथे आम्हाला एकचा ऑप्शन भेटला ते घेतला आम्ही. त्यात एकचा ऑप्शन नाही आम्हाला. आणि आपल्या ह्याला चर्चगेटला वगैरे कसं फॅशन स्ट्रीट आहे CSTला वगैरे तसं ही स्ट्रीट मला वाटते बघा सिंधी स्ट्रीट आहे पूर्ण. आणि ते साड्या ड्रेस मटेरियल लहान मुलांचे ड्रेस जीन्स बीन्स सर्व काय काय बरंच काय काय लांब लचक स्ट्रीट आहे पूर्ण. बघा इकडे साड्याच्या दुकानात गेली अक्षता.
ह्या सर्व बांधणीच्या साड्या बघते अक्षता. आणि आता अक्षता ओके बांधणीचे ड्रेस पीस बघते अक्षता. आणि हे बघा हा 850 रुपयेचा आहे ड्रेस पीस. इकडे 400 पण आहे, 450 पण आहे, 300 पण आहे, वेगवेगळ्या क्वालिटीचे सर्व बांधणीवाले ड्रेस आहेत. आणि आता मार्केट फिरतोय. हे मार्केट फिरता फिरता पण आता जवळजवळ पाऊण तास झालेला आहे आम्हाला. आणि आता टी टाईम संध्याकाळचे 5:30 वाजलेत. आपला टी टाईम आहे. आणि बघा 3 कपमध्ये चाय हसतोय. 3 कपमध्ये चाय बोलल्यावर चला चहा पिऊया. टी टाईम चेअर्स. चाय पिऊन होईपर्यंत अक्षता पूर्ण मार्केटचा काय म्हणतात ते हाल अहवाल घेऊन आलेली आहे. आणि पुढे काय नाही असं कळलेलं आहे. आता मागे परत 2-3 दुकानं बघून ठेवलेत. तिकडे परत जायचं आहे आता आहे ना. हे बघा आता ह्या आल्यात साड्या बांधणीच्या साड्या. आता बस्ता बांधायला बसले अशी अक्षता बसलेली आहे. प्योर कॉटन है ना गुड़ी ये प्योर कॉटन नहीं है तो मैं डबल कैसे वापस नहीं वो अबे कहना क्या चाहते हो जल्दी बोलो पनवेल निकलना है. चल काहीतरी आहे ज्या मनात डोक्यात आहे काहीतरी तिला कळत नाही एक्झॅक्टली काय बोलायचं आहे ते. ठीक आहे. सध्या ह्या 450 रुपयाला बांधणी. बघा सर्व बांधणीवाले आहेत ना. इकडे पण बांधणीवाली साडी आहे. हे पण 450 रुपये. सर्व बांधणीचं ड्रेस मटेरियल आहे. सॉरी बांधणीच्या साड्या. ड्रेस मटेरियलमध्ये कन्फ्यूज होतो मी. सगळ्या ड्रेस मटेरियल बघितलं आपण. आता हे साड्या आहेत बांधणीच्या. हे सर्व बांधणीवाले दिसतात. हा स्पेशल दुकान आहे. दुकानाचं नाव आहे चेतन टेक्सटाईल 194. हे अक्षता आमच्या सोसायटीतला मित्र वहिनी आहेत ना त्यांना साड्या दाखवत आहेत. कलर गया पैसा वापिस. साडी आपके मांग रहेगी मेरे पैसे आ जाएगी. हा साडी पण आपल्याकडे पैसे पण परत येतील कलर गेला तर. त्यांना फक्त व्हिडिओ पाठवता कलर गेलेल्याचा. असं वाटतंय ना की अक्षता साड्या विकायला बसली आहे. आणि इथं बाहेर सगळे गिरायक बघताय बघा साड्या विकायला बसताय. हे बघा सर्व व्हिडिओ कॉलवरती साड्या विकणं सुरू आहे अक्षताचं. हे विकणं नाही माझ्या मैत्रिणीला दाखवते. हा बिझनेस झाला नवीन बिझनेस. इकडे बघा काढून ठेवल्यात ऑलरेडी एवढ्या काढून ठेवल्यात. आणि अजून आता सुरू आहे. एकेकाला फोन लावते. कोणती ह्या इथे सगळे आहेत का ते सगळ्या 450 मध्ये. इथे बाजूलाच मंदिर आहे. कोणतं मंदिर आहे बाजूला. संत झुलेलाल. संत झुलेलालांचं मंदिर आहे इकडे बाजूलाच छोटंसं या गल्लीमध्ये आतमध्ये. त्याच्या बाजूलाच आहे शॉप आहे चेतन टेक्सटाईल. इकडे ते साड्या खरेदी चालू आहे. आणि फिक्स रेट आहे 450 रुपये. आणि 10चा बंडल गेला विदाउट चॉईस. 10चा बंडल घेतला तर 410 रुपये म्हणजे 40 रुपये कमीमध्ये. बघा नवीन लॉट आलेला आपल्यासाठी स्पेशल. हा बघ नवीन लॉट आला. हे बघा नवीन लॉट आलाय. दुसरा लॉट मागवला. एक लॉट मध्ये आपलं पोट भरलं नाही. दुसरा लॉट आला आपल्यासाठी. आणि हे बघा इकडे ह्या ताई आल्यात ना. या माल विकायला घेऊन जातो तिथून साड्या सर्व विकायला. इधर गुजरात का ही अपना अहमदाबाद. बघ अहमदाबादला कोणता पोट हा पीस लेके जाते हैं साडी. ओ का कोणता घेऊ तुम्हाला कलर. हा नरोडा. बघा नरोडा रोड याचा एरिया आहे तिकडे. तिकडे साड्या विकायला घेऊन जातो तिथून होलसेलच्या रेटमध्ये. हे होलसेल पण तुम्हाला मिळेल ना रिटेल पण. आणि पाहिजे तेवढ्या साड्या मिळतील. या दुकानाच्या साईजवर जाऊ नका. हा छोटा बॉम्ब बडा धमाका असं काहीतरी आहे या दुकानांचं. म्हणजे हे छोटी छोटी दुकानं बघून कन्फ्यूज नका हो. हे दाखवायला छोटंच आहे. हा साधं दुकान आहे वाटतं ना. आणि तुम्हाला मराठी येतं. तुम्ही मराठीचे कुठले. बघा हे जळगावच्या ताई आहेत. मला माहीतच नव्हतं. आता हे मराठी बोलल्यावर कळलं आपल्याला. हे जळगावच्या ताई आहेत. आम्ही मुंबईवरनं आलो. हां आणि अशा प्रकारे अक्षताला घाम आलाय साड्यांची खरेदी करून करून. वा गेली 1 तास आम्ही या शॉपमध्ये आहोत. आणि एवढ्या साड्या विकत घेतल्या. ते बघा अर्धा डझन साड्या विकत घेतल्या. अर्धा डझन. आणि आता हे पॅकिंग सुरू झाली आहे साड्यांची. आणि दुकानाचं नाव मी तुम्हाला परत परत दाखवतोय. हे बघा पंकजामध्ये दिसत नाही. चेतन टेक्सटाईल. चेतनबाई नाव नंबर पण आहे. आणि 194 आणि हा नंबर आहे चेतनबाईचा. आणि इथे बाजूलाच आहे बघा हे पंचकुवा सिंधी मार्केट. मस्त पैकी साड्या पॅकिंग झाल्या. साड्यांची खरेदी पण झाली आहे. आता अक्षता
वन पीस पाठीमागे, वन पीस हो, वन पीसचे शॉप पाठीमागे आहेत. तिकडे जाऊया. हे गेट नंबर 3 लिहिलं आहे ना, तिथेच मंदिर पण आहे जे तुम्हाला बोलवते. मंदिराच्या पाठीमागे पण मार्केट आहे. आता थोडे वन पीस पण बघायचे आहेत. आर्यासाठी ही खरेदी, तर ते पण जरा मागे बघून येऊ आपण पटकन. हे रोड साईडचं मार्केट झालं. आता आम्ही चाललो आतमध्ये मार्केटमध्ये. आणि बघा हे मंदिर आहे, संत झुलेलाल मंदिर. या मंदिरच्या बाजूलाच आतमध्ये गल्ली आहे. इकडे आपल्याला बघायचे आहेत वन पीस. चला पुढे बघूया वन पीस. इथे आतमध्ये पण मोठं मार्केट आहे बघा, खूप मोठे मार्केट आहेत आतमध्ये. आणि बाहेरून एवढं समजत नव्हतं ना की अजून आतमधल्या गल्लीमध्ये एवढे मार्केट असतात. पण बघा आतमध्ये पण सर्व मार्केट आहे. आणि आता बघूया पुढे त्यांनी सांगितलं बाहेरून की आतमध्ये तुम्हाला वन पीस वगैरे मिळतील म्हणून. चेक करूया मग कळेल. मिळतं हे वन पीस बघायला. इकडे वन पीस आहेत सर्व. हे ड्रेस मटेरियल पण आहे, ड्रेस पण आहेत, वन पीस पण आहे. आणि 450 स्टार्टिंग आहे ना, 450 स्टार्टिंग आहे वन पीसची. चला आता इथे तर आपल्या कामाचं काय भेटलेलं नाही आहे. आणि बघा ह्या मार्केटमध्ये पण असे बघा चांगले चांगले घागरे, चनिया चोली, मस्त असं आयटम आहे सर्व. इकडे सर्व मार्केटच आहे पूर्ण. दिसतंय साडी, ड्रेस मटेरियल, बरंच काय काय याच्या आतमध्ये. पण आता आम्ही जात नाही मग, कारण आतमध्ये गेलो तर परत 2 तास लागतील. चला चला पकडा पकडा, हिला पकडा, नको मार्केटमध्ये जायला. बाहेर 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 तर बाहेर घेऊन येतो. चला बघा इकडे ना पोटच भरत नाही. आता मगाशी ड्रेस घेऊन गेली इथला ह्याच्यातला, नंतर तर जाऊन साड्या घेतल्या. आता परत ड्रेस मटेरियल म्हणजे ड्रेस मटेरियल घ्यायला आले बघा इकडे. आणि आपल्या मैत्रिणींना पण दाखवते, सगळ्यांना घ्यायला लावते. आणि त्याबरोबर एका ड्रेस आपला पण घुसवणार आहे, मला माहिती आहे. त्यांना घ्यायच्या नादात ना आपला पण एक ड्रेस एक्स्ट्रा घेणार आहे ती. आता बघा सुरू आहे बघा. लगेच अजून एक ड्रेस पण काढला तिने, अक्षताने. बोललो ना त्यांना फोन केला, त्यांना घेणारच आहे. त्याच्यामध्ये आपला एक ड्रेस घुसवणार आहे. असू द्या, आता एक सेम काय करणार, असू द्या. तर चला आता इथे पण आपले 3 ड्रेस अजून झालेले आहेत. म्हणजे त्यातले 2 तर फोनवरती बोलले त्यांचे आहेत. आणि एक आपलामध्ये एक ड्रेस घुसवलेला आहे अक्षताने बघता बघता. चला ठीक आहे, परत अजून ड्रेसची खरेदी झालेली आहे. तर अजून काय परत साड्यांचे बघायचं आहे का? हां, आम्ही आलेलो कशाला? वन पीस बघायला. आणि काय घेतलंय? ड्रेस. तर अशा प्रकारे अजून तरी पोट भरले की नाही माहीत नाही. म्हणजे शॉपिंग करून आणि फक्त अक्षताची. म्हणजे काल पण चप्पल वगैरे सर्व जास्त करून अक्षताची शॉपिंग होती कालची पण. आणि आजची पण सगळीच अक्षताची आहे. त्यात आर्या तर कुठेच नाही आहे. आर्याला थोडंफार तरी काहीतरी घेतलं आहे. बाकी मी आणि आयुष काय आम्ही गिंतीतच नसतो. अक्षता मॅडम सगळ्या शॉपिंग करत असतात. पण ठीक आहे, घेतलं आहे. खुश खुश. चला आता शॉपिंग तर झाली आहे. आणि आता 6:30 वाजत आलेत. अजून आपल्या ट्रेनला 2 तास आहेत. त्यामुळे आपल्याला थोडंसं खानपान पण करायचं आहे. आणि मग निवांत प्लॅटफॉर्मवर जाऊन ट्रेनची वाट बघायची. बोललो नाही छोट्याशा दुकानावर नका जाऊ. हे बघा इकडे भुयारी मार्ग उघडला गेला आहे. आणि इथे सगळा स्टॉक दिसतोय का? स्टॉक हे बघा, बॅग खालून येते. आणि एवढं आम्ही बसलो होतो, आम्हाला नाही कळलं होतं इथे खाली काहीतरी आहे असं. आणि अक्षताने एक पिशवी मागितली. ते आणायला जेव्हा खाली गेलं ना तेव्हा आम्हाला कळलं खाली पण अजून आहे भुयारी मार्ग, बराच स्टॉक आहे. हे आपल्या समोर आहे अहमदाबाद स्टेशन. त्याला कालूपूर पण म्हणतात. बघा हे अहमदाबाद रेल्वे स्टेशन. आणि इथे जायला अजून वेळ आहे आपल्याला. आपली आत्ता 7:15 वाजलेत. आणि आपली ट्रेन 7:45ची आहे, सॉरी 8:45ची आहे. म्हणजे अजून 1.5 तास आहे. आणि त्याच्या अगोदर आपल्याला संध्याकाळची पेटपूजा करून घ्यायची आहे. कारण येताना आपण बघितलं पॅन्ट्री वगैरे काय नाही रेल्वेमध्ये. त्यामुळे जास्त काय खायला पियायला भेटत नाही ट्रेनमध्ये. त्यामुळे मस्तपैकी आपण जेवून खाऊनच आता ट्रेन पकडूया. त्यामुळे अजून अर्धा 1 तास आपला जेवण खाण्यामध्येच आहे. म्हणजे वेळेतच आपण पोचतो, एकदम वेळेत झाला आहे. आता हिची भीती वाटत होती शॉपिंग करता करता किती वेळ लावते आणि काय. तरी मी घाई करत होतो म्हणून लवकर तरी झालं आहे. रिक्षाचे मॉडेल बघा, नवी मॉडेल. आता आम्ही दोघं
आलो जमलो थकलो आहे आणि आता आम्ही आलो आहोत ते जेवायला 7:30 वाजले आणि 7:45ची ट्रेन आहे म्हणजे आपल्याकडे अजून अर्धा पाऊण तास आहे रिलॅक्स जेवून मग स्टेशनला जायला स्टेशन समोरच आहे आणि आम्ही त्या ठिकाणी आलो होतो ना जेव्हा आम्ही अहमदाबादला सगळ्यात पहिला आलो होतो त्या हॉटेलमध्ये राहिलो होतो आम्ही तिथं आम्ही आता जेवायला आलो आणि ते पहिल्यांदा किनलीची बॉटल हां आणि पहिल्यांदा आम्हाला किनली बॉटल भेटली इकडे किनली बॉटल कुठे भेटली म्हणजे ब्रँडेड बॉटल पाण्याची भेटतच नाही इकडे कुठे ठीक आहे जे आहे ते आहे ह्या हॉटेलमधची खासियत म्हणजे नाही ते नॉनव्हेज जेवण 1 नंबर मिळतं मोठी मिळेल हॉटेल त्यांच्या समोरच कोणाला विचारलं तरी इकडचं जेवण 1 नंबर असतं स्पेशली नॉनव्हेज तर नॉनव्हेज खायचं असेल अहमदाबादला येऊन तर तिथे मोठी मिळेल हॉटेलमध्ये नक्की या भारी भेटतं जेवण म्हणजे आम्ही ट्राय केलं आहे म्हणजे कमीत कमी 3 वेळा आम्ही 3-4 वेळा आलो ना तर प्रत्येक वेळेला आलो त्यामुळे नॉनव्हेज इथेच खाल्लं आणि पहिल्यांदा तिथे राहिलो पण होतो नंतर आम्ही इथे नाही राहिलो दुसरीकडे राहिलो पण नॉनव्हेज खायचं असेल तर आम्ही इथेच आलो कारण आम्ही 1-2 ठिकाणी ट्राय केलं पण मजा नाही आली म्हणजे दुसऱ्यांना तसं तेवढं खास नॉनव्हेज मिळत नाही आणि इकडे 1 नंबर नॉनव्हेज मिळतं मोठी मिळायला वाटतं तर आता आम्ही ऑर्डर देतो आमचा पटकन येईल आणि मग जेवून घेऊन पुढे जायचं आपल्याला ट्रेन पकडायला आपली लोकशक्ती एक्सप्रेस ट्रेन पकडायची आता आपलं आलं आहे काय ऑर्डर केलं होतं मला माहितीच नाही काय ऑर्डर केलं असते लाहोरी चिकन लाहोरी बघा चिकन लाहोरी आलं आहे आणि सोबत आली आहे रोटी आणि इथला मेन्यू कार्डचं एक वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो बघा तुम्ही जर नीट मेन्यू कार्ड पाहिलं असेल ना तर प्रत्येक मेन्यूच्या समोर बघा ग्रॅम आणि ML असं मेन्शन केलेलं आहे प्रत्येक डिशच्या समोर बघा तुम्ही ML इथं हे नॉनव्हेज व्हेज हे बघा सर्व काही चिकन ग्रेव्ही हे बघा MLमध्ये सर्व असं मेन्शन केलेलं आहे ही खासियत आहे या मेनूची असं मला पहिल्यांदाच दिसलं आहे असा मेनू जिथे ग्रॅम आणि ML मेन्शन केलं आहे प्रत्येक डिशच्या समोर आणि त्यांचं असं म्हणणं आहे की लोक कंप्लेंट करतात की आम्हाला कमी आला जास्त आला मग त्यांनी क्लिअर इथे MLच मेन्शन करून दिलं ग्रॅम आणि ML की काय नाही रे तुम्हाला ते भारी आयडिया काढलेली आहे चला एक नवीन काहीतरी बघायला भेटलं असं मेनू कार्डमध्ये ग्रॅम आणि ML येतं ते अक्षदाने सुरुवात पण केली आहे चिकन लाहोरी खायला आणि कशी आहे अक्षदा हां टेस्टमध्ये काय कॉम्प्रोमाइज नाही ना नाही आहे ओके चला आता चिकन लाहोरी संपूया आपण आता अक्षदा एकटी संपून टाकेल सर्व आणि हा आहे आपला अहमदाबाद स्टेशनचा परिसर हे बघा आणि समोरच्या बोर्डवरती आपली ट्रेन लागली आहे आणि किती पब्लिक आहे बघा इकडे बापरे खचाखच भरलं आहे आणि आपली ट्रेन लोकशक्ती एक्सप्रेस ही लागली 6 नंबर प्लॅटफॉर्मवरती आणि वैशिष्ट्य सांगू तुम्हाला काय खासियत आहे बघा आम्ही येताना पण ह्याच ट्रेनने आलो तत्काळ तिकीट बुकिंग केलेली जाताना पण आम्हाला सेम ट्रेनने चाललो आहे येताना आमचा S5 डब्बा होता जाताना पण आमचा S5 डब्बाच आहे म्हणजे येताना पण S5 जाताना पण S5 आणि येताना आमचा होता 53 नंबर 54 नंबर 5354 आणि जाताना पण तोच नंबर आहे 5354 काय कोइन्सिडेंट आहे रेल्वेला आमचा सीट नंबर एवढा आवडला की काही कळत नाही तर सीटला आम्ही जास्त आवडलं हे कळत नाही आणि आता आपली ट्रेन 6 नंबर प्लॅटफॉर्मला लागलेली आहे लागली असेल होपसो कारण आता अजून 8 तासच बाकी आहे फक्त 2:15 होऊन गेले तर ठीक आहे तर खाली जाऊन ट्रेन पकडूया हे बघा आपली ट्रेन आली आहे 22/9/28 22928 अहमदाबाद बँड्रा टर्मिनस लोकशक्ती एक्सप्रेस हे बघा आणि आपण पण बरोबर टायमावर पोचलो आहे आणि ट्रेन पण आली आहे ट्रेन आली आहे आणि आपला डब्बा आहे S5 आणि सुरुवातीला सगळे जनरल आहेत जनरलसाठी लोकांची बघा पळापळ बघा डबे बंद आहेत सर्व जनरल डबे आहेत दुसऱ्या सगळे बागो पकडा बघा ही ट्रेन आहे आणि तो समोर आहे तो S5 डब्बा आपला लोकशक्ती एक्सप्रेस S5 आणि आपली सीट इथेच असणार आहे आतमध्ये इथे आपत्कालीन खिडकीच्या इथे ह्याच्याबरोबर समोर आपली सीट असणार आहे बघा ट्रेनची अजून लाईट नाही लागल्यानंतर आणि जेवणासाठी हां आहे की आणि जेवणासाठी ऑर्डर घेणं सुरू झालेलं आहे ट्रेनमध्ये चला लाईट आलेली आहे अक्षता सेटल लावून झालेल्या आहेत म्हणजे आम्ही सर्व बॅगा वगैरे ठेवून सेटल लावून झालेलो आहोत आणि आमच्या समोरच 53-54 येता नव्हतं तेच 53 आणि 54 नंबर आणि काय पाणी बॉटल ना पाणी बॉटल ठीक आहे तर आपण आता पाण्याची बॉटल घेऊया नीर 15 रुपयाचा नीर जल तर तुम्हाला समोसा वडा घ्यायचा असेल ना तर 2 कंपल्सरी आहेत 30 रुपयाला 2 समोसा पाव वडापाव तर ठीक आहे मित्रांनो
मी आता आपली ही रिटर्न जर्नी काही मी दाखवणार नाही, कारण येताना जे होतं तेच आहे, रिटर्नमध्ये सेम ट्रेन आहे आणि टायमिंग पण ऑलमोस्ट सेमच आहे आणि रात्रीचाच प्रवास आहे. त्यामुळे आता आम्ही जेवण वगैरे केलं, तुम्ही बघितलं, आम्ही जेवण वगैरे मस्तपैकी आलो, पोट फुल आहे. ट्रेन सुरू झाली तरी मस्तपैकी आपला वर जाऊन झोपायचं आहे. सकाळी 5-6:15 वाजेपर्यंत अंधेरीला पोहोचेल. आम्ही अंधेरीला उतरणार आहोत आणि मॅडम खूप थकले आहेत. मी काम करून आणि त्यानंतर तिच्याबरोबर शॉपिंगला फक्त फिरून मी नाही थकलो आहे, पण ही शॉपिंग करून करून थकली आहे, बरीच थकली आहे. तरी काही गोष्टी नाही मिळाल्या म्हणून थोडी मनातून नाराज पण आहे. 1-2 गोष्टी होत्या हव्या होत्या ना, पण ठीक आहे नेक्स्ट टाईम. आणि आम्हाला जास्त काय एक्सप्लोअर नाही करता आलं अहमदाबाद. म्हणजे आम्हाला रिव्हर फ्रंटला पण जायचं होतं, पण काम असेल ना तर काय शक्य नाही होतं एवढं. म्हणजे एका दिवस एक्स्ट्रा आम्हाला ठेवायला लागला असता, पण ते आम्हाला पॉसिबल नव्हतं एका दिवस एक्स्ट्रा इथे राहणं, कारण मुंबईला पण काम आहे. तर ठीक आहे, त्या पाठीमागे बघा 8:20 होत आले आहेत, पाठीमागे बघा 8:18 झाले, म्हणजे 8:20 होत आले आहेत आणि 8:45ची ट्रेन आहे. म्हणजे 15-20 मिनटं, 20 मिनटं आहे, 20-25 मिनटं ट्रेन निघणार आहे. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला ही आमची जर्नी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.